मित्रांनो, बिग बॉस मराठी हा शो सध्या चांगलाच गाजतोय। नुकतेच बिग बॉसच्या घरातून तिसऱ्या आठवड्यात 2 सदस्यांनी घराचा निरोप घेतला। हा शो म्हटलं की अनेक ट्विस्ट आणि टर्न्सनी भरलेला प्रवास असतो। कधी काय होईल, कुठली टास्क बिग बॉस देईल, कधी कोणाचा वाद होईल, काही सांगता येत नाही। मात्र ह्या सर्व बाबींमुळेच असे शो हिट ठरत असतात। बिग बॉसचा शो स्क्रिप्टेड असतो का, यावर बिग बॉस मराठी सीझन 1च्या स्पर्धकाने वक्तव्य केले आहे। बिग बॉसची माजी स्पर्धक आरती सोळंकीला जेव्हा विचारण्यात आलं की बिग बॉसच्या सदस्यांना कसे वागायचे, काय करायचे, याबाबत आधीच कोणी हिंट देतं का, त्यावर उत्तर देताना आरती म्हणाली, मी ज्यावेळी बिग बॉसमध्ये गेली होती त्यावेळी मला काही सांगितले गेले नव्हते। आता मात्र तसे होत असेल तर ते मला माहिती नाही। जेव्हा बिग बॉसच्या पर्वात कोण कोण जाणार याची माहिती होते तेव्हा त्यामध्ये सहभागी होणारे सदस्य बाहेरूनच ठरवून जात असतील की घरात गेल्यावर कशा पद्धतीने खेळ खेळायचा आहे। मित्रांनो, ह्याशिवाय आरती सोळंकीने यंदाच्या पर्वात सहभागी झालेल्या इरिनावरही आपले मत मांडले आहे। आरतीच्या मते इरिना ही चुकीची कास्टिंग असून ते मला अजिबात पटलेले नाही। महाराष्ट्रासाठी तिचे काहीही योगदान नाही। तिच्या ऐवजी महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला, कलाकाराला घेतले असते तरी चालले असते। मित्रांनो, आरती सोळंकीच्या ह्या वक्तव्यावर तुमचे काय मत आहे, कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा।